श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत खूप इंटरेस्टिंग आणि खास अशी व्हिडिओ शेअर करणार आहे जी की तुम्हालासुद्धा हेल्पफुल असणार आहे. मी आज तुमच्यासोबत माझा अनुभव शेअर करते, माझा एक्सपिरियन्स शेअर करते. इथे आता तुम्हाला ब्लाऊज दिसत असेल की ज्याच्यावरती मी आरी वर्क केलेला आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे साडीमधला. आपली जी साडी असते त्याच्यामध्ये ऑलरेडी ब्लाऊज अटॅच असतो, त्या साडीमधला हा ब्लाऊज पीस आहे. आणि तुम्हालासुद्धा माहीत असेल की ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा वेगवेगळे टाईप्स आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक ब्लाऊज हा सेम नसतो. प्रत्येक ब्लाऊजची क्वालिटी आणि त्याचं जे कापड आहे ते खूप वेगळं असतं. काय काय ब्लाऊज असतात ते एकदम प्रॉपर कॉटनचे असतात आणि काय काय जे ब्लाऊज असतात ते एकदम नाजूक असे असतात. आता तुम्हाला हा ब्लाऊज दिसत असते, तर आता तुम्हाला हा ब्लाऊज दिसत असेल, खूप असा नाजूक हा ब्लाऊज आहे आणि भरपूर असा ट्रान्सपरंट आहे. म्हणजे जर तुम्ही हा पूर्ण खोलून पाहिलात तर हा जो ब्लाऊज आहे भरपूर ट्रान्सपरंट आहे. पूर्ण असा नेट टाईप वाटतं आहे हा ब्लाऊज. हा पूर्ण ट्रान्सपरंट आहे आणि तुम्ही इथे जर पाहिलं तर हा ब्लाऊज जो आहे तो एकदम पातळ आहे आणि वेगळ्या क्वालिटीचा आहे आणि हे कापड जे आहे ते सुद्धा वेगळं आहे. तर अशा ब्लाऊजमध्ये मी काय करते, जेव्हा आपला ब्लाऊज एकदम पातळ असतो तेव्हा आपण याच्यामध्ये कॅनव्हासचा वापर करतो. जर आपण या ब्लाऊजला कॅनव्हास लावलं तर हा जो आपला ब्लाऊज आहे तो अजिबातच फाटत नाही, डॅमेज होत नाही, काहीच होत नाही आणि आपलं जे वर्क आहे ते सुद्धा खूप सुंदर आणि प्रॉपर असं सेट होतं आपल्या ब्लाऊज पीसवरती. ह्या रिलेट मी व्हिडिओ तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे या ब्लाऊजची, की मी ह्या ब्लाऊजवरती बॅक नेकचं जे हे मी वर्क केलेलं आहे ते कसं केलेलं आहे याची व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की हा ब्लाऊज खूप जास्त पातळ आहे, पण कस्टमरचं असं म्हणणं आहे की मला याच्यावरती कॅनव्हास नको आहे. आता कस्टमरला जर याच्यावरती कॅनव्हास नको आहे तर साधी गोष्ट आहे की मी त्यांचंच ऐकेन. जर त्यांना याच्यावरती कॅनव्हास नको आहे तर मी माझ्या मर्जीने कसं लावेन? मी माझ्या मर्जीने लावूच नाही शकत. मी याच्यावरती कॅनव्हास नाही लावलं. तर तुम्हाला आता इथे दिसत असेल की ब्लाऊज खूप जास्त पातळ आहे, तरी कॅनव्हास न लावता मी इथे खूप काळजीपूर्वक पूर्ण वर्क केलेलं आहे. हे ब्लाऊज करण्यासाठी, हा बॅकनेक करण्यासाठी मी माझे 2 दिवस दिलेले आहेत या ब्लाऊजला. कारण खूप जास्त पातळ आहे हा ब्लाऊज, त्याच्यामुळे मला वर्क करतानासुद्धा एकदम शांत आणि एकदम घाईघाईत नव्हतं करायचं, एकदम शांतपणे आणि स्लो करायचं होतं. कारण हा ब्लाऊज पीस खूप जास्त पातळ आहे. आणि जर तुम्ही पैसे चार्ज करता, तुम्हाला कोणतं वर्क करून हवं आहे त्याचे पैसे तुम्ही चार्ज करता, माझी पण ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्हाला हवं त्या रेंजमध्ये आणि हवं त्या क्वालिटीमध्ये वर्क करून देणं. आणि तुम्ही मला दिलेला ब्लाऊज जसा आहे तसाच्या तसा डॅमेज न होता तुम्हाला देणं हे माझं काम आहे. आता इथे तुम्हाला जर कॅनव्हास नको आहे तर मी कॅनव्हास लावलेला नाही आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता की हे जे मी वर्क केलेलं आहे, तर तुम्ही आता इथे पाहू शकता की इथे मी वर्क केलेलं आहे. पहिले मी इथे डबल चेन स्टिच केलेले आहे, त्याच्यानंतर मी इथे शुगर बीड, त्याच्यानंतर गोल्डन बीडचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला हे जे हाफ सर्कल दिसत आहेत त्याच्यामध्ये मी चेन स्टिचचा वापर केला आहे, जरी थ्रेडचा. आणि त्याच्यानंतर इथेसुद्धा मी शुगर बीड लावलेत आणि इथे मिडलला मी गोल्डन बीड लावलेत. आता तुम्ही पाहू शकता की हा जो ब्लाऊज आहे तो खूप जास्त पातळ आहे. त्याच्यामुळे आता हा जेव्हा वर्क करायला मी घेतला तेव्हा ह्या ब्लाऊजने मला खूप जास्त त्रास दिलेला आहे. कारण जेव्हा तुम्ही ह्या ब्लाऊजवरती कॅनव्हासचा वापर करता तेव्हा पटापट आपलं जे वर्क आहे ते एकदम पटापट होतं, अजिबातच आपल्याला टाईम वगैरे लागत नाही. पण जेव्हा तुम्ही कॅनव्हास वापरत नाही तेव्हा हा ब्लाऊज करण्यासाठी खूप त्रास होतो. कारण आपल्याला हा कस्टमरचा ब्लाऊज डॅमेजसुद्धा होऊ द्यायचा नसतो आणि आपलं जे वर्क आहे, जी फिनिशिंग आहे तीसुद्धा आपल्याला प्रॉपर द्यायची असते. आता इथे काय झालं, इथे तुम्हाला दिसत असेल की मी ह्याच्यामध्ये कॅनव्हास नाही लावले. तर मी ह्याच्यावरती कॅनव्हास नाही लावले तरी पण मी एकदम काळजीपूर्वक आणि एकदम हलक्या हाताने हे पूर्ण मी वर्क केलेलं आहे. ह्याच्यासाठी मी माझे 2 दिवस दिलेले आहेत बॅकनेकसाठी. स्लीव्स तर बाजूलाच राहिले, कारण बॅकनेक, स्लीव्ज आणि फ्रंट नेक ह्याला पूर्ण सेम वर्क आहे, अजिबातच
कमी जास्त असं नाही आहे. स्लीव्ज आणि बॅकनेक आणि फ्रंटनेक पूर्ण चारही साईडला सेम वर्क आहे. तर इथे मी आता कॅनव्हास वापरलेला नाही आहे. सो हा मी ब्लाऊज कस्टमरला दाखवल्यानंतर कस्टमरचं असं म्हणणं होतं, कस्टमरने जेव्हा हा ब्लाऊज पाहिला तेव्हा त्यांची रिॲक्शन अशी होती की ब्लाऊजला कॅनव्हास न लावतासुद्धा तू खूप सुंदर असं इथे डिझाईन केलेलं आहेस, वर्क केलेलं आहेस आणि अजिबातच कुठे त्यांना डॅमेज वगैरे झालेलं दिसलेलं नाही आहे. सो त्यांना हे माझं जे काम आहे ते आवडलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इथे कॅनव्हास न लावता तू खूप सुंदर वर्क केलं आहेस, त्यात काय डाऊटच नाही आहे कॅनव्हास न लावतासुद्धा. पण मी त्यांना म्हटलं की कॅनव्हास न लावता मी इथे वर्क केलं आहे ते छानच होणार, कारण मी माझे 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. सो इथे आता छान झालं आहे ते ठीक आहे, पण कॅनव्हास न लावता जो त्रास होतो तर मला माहीत आहे, कारण तो मी एक्सपिरियन्स केला आहे. आणि आता इथे तुम्हाला दिसत असेल की मी इथे कॅनव्हास लावलेलं नाही आहे, त्याच्यामुळे जिथे जिथे मी एंड नॉट मारलेले आहे तिथे तिथे नॉर्मली जो कपडा आहे आपला तो डॅमेज झालेला आहे. तरी तो हाईड व्हावा असाच मी प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल की एंड नॉट मारलेलीसुद्धा इथे तुम्हाला दिसत नसेल, एवढं मी प्रॉपर फिनिशिंगमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे मी कस्टमाइज वर्क कसं करते, ब्लाऊजवरती आरी वर्क कसं करते, ती डिझाईन कशी क्रिएट करते, ह्यासुद्धा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायच्या असतात आणि ते मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते. तर हा झाला बॅकनेक. सो इथे बॅकनेक झाल्यानंतर मी आता तुम्हाला फ्रंट नेक दाखवते. त्याच्यानंतर हा आहे आपला फ्रंट नेक. सो फ्रंट नेकवरती सुद्धा मी सेम वर्क केलेलं आहे आणि फ्रंट नेकवरतीसुद्धा मी कुठेच कॅनव्हासचा वापर केलेला नाही आहे, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की कॅनव्हास लावल्याने आपला जो कॅनव्हास आहे तो जेव्हा आपण ब्लाऊज वॉश करण्यासाठी वगैरे ठेवतो तेव्हा काय होतं की तो कॅनव्हास आहे तो कापसाचा गोला कसा आपला तयार होतो तसा होतो. तर प्रत्येक कॅनव्हास सेम नसतो, प्रत्येक कॅनव्हास हा वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरला जातो आणि कॅनव्हासमध्ये सुद्धा बऱ्याच क्वालिटी आहेत आणि बरेच प्रकारसुद्धा आहेत. प्रत्येक कॅनव्हास हा वेगवेगळ्या गोष्टीसाठी बनवलेला आहे. सो आता ब्लाऊजसाठी वेगळा कॅनव्हास बनवलेला आहे. ब्लाऊजसाठीचा जो मी कॅनव्हास यूज करते तो एकदम वॉशेबल आहे. म्हणजे जर तुम्ही आरीवर्कचं जे ब्लाऊज आहे ते आपण नॉर्मल कपड्यासारखं ब्रश वगैरे मारून धुत नाही. आपला आरीवर्कचा जो ब्लाऊज आहे तो नॉर्मली आपण शॅम्पूच्या पाण्यामध्ये डीप करून सोक करून मग पुन्हा त्याला आपण वाळत घालतो. सो याला आपल्याला एकदम घासायचं वगैरे नसतं, एकदम नॉर्मल हाताने आपल्याला तो वॉश करायचा असतो. सो याच्यामध्ये जो मी कॅनव्हास यूज करते तो वॉशेबल आहे. म्हणजे तो जरी पाण्यामध्ये डीप झाला तरी तो अजिबातच गोला, कापसाचा गोला कसा तयार होतो तसा वगैरे गोला होत नाही. तो जो कॅनव्हास आहे तो जसाच्या तसा राहतो, अजिबातच डॅमेज होत नाही किंवा असा गोला वगैरे तयार होत नाही. जसा आहे तसाच्या तसा राहतो, कारण ब्लाऊज पीससाठीचा जो कॅनव्हास आहे तो खूप वेगळा असतो. तो पर्सनली आपण ब्लाऊजसाठीच वापरतो. सो त्यांचं असं म्हणणं होतं की कॅनव्हासने आपला जो कपडा आहे तो खराब होतो. तर असं काही नाही आहे. आपण कोणत्या क्वालिटीचा आणि कोणता कॅनव्हास वापरतो ह्याच्यावरसुद्धा डिपेंड करतं. सो इथेसुद्धा मी कॅनव्हास लावलेला नाही आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की इथेसुद्धा जिथे जिथे मी एंड नॉट मारलेली आहे फिनिशिंगची तिथे तिथे तुम्ही पाहू शकता की नॉर्मली ब्लाऊज आहे तो नॉर्मली डॅमेज झालेला आहे. तरी मी तो हाईड करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जेव्हा तुम्ही एकदम पातळ ब्लाऊज असतो आणि त्या ब्लाऊजवरती तुम्ही जेव्हा चेन स्टिच करता तेव्हा तर तो खूप मोठा बिग टास्क असतो आपल्यासाठी, कारण ह्या ब्लाऊजवरती काय होतं, चेन स्टिच करणं किंवा वर्क करणं अवघड होऊन जातं, कारण हा ब्लाऊजच असा असतो की ज्याच्यामध्ये लगेच तो डॅमेज होतो. त्याच्यामुळे इथे आपण कॅनव्हासचा वापर करतो. तर हा झाला फ्रंट नेक. आणि आरीवर्क ब्लाऊज आपण एकदम असं घासून वगैरे नाही धुत, नॉर्मली आपण तो शॅम्पूच्या पाण्यामध्ये डीप करून नॉर्मली आपण तो वाळत घालतो, जास्त काय आपण धूत वगैरे बसत नाही. सो हे बॅक नेक आणि फ्रंट नेक झालं. सो आता मी तुम्हाला स्लीव्ज दाखवते. त्याच्यानंतर हा आहे त्या ब्लाऊजचा स्लीव्ज आणि इथे तुम्ही पाहू शकता की स्लीव्जवरती सुद्धा मी सेम वर्क केलेला आहे. इथेसुद्धा बॉर्डर सेम आहे, डिझाईन सेम आहे आणि बुट्टासुद्धा मी सेम केले. आता बॉर्डर आपली गोल्डन आहे त्याच्यामुळे इथे मी जी चेन स्टिच केली आहे ती दिसत नाही आहे, कारण
चेन स्टिचचा कलरसुद्धा गोल्डन आहे, जरी थ्रेड मी इथे गोल्डन वापरलेला आहे आणि आपली जी बॉर्डर आहे तीसुद्धा गोल्डन आहे. कस्टमर मला वर्क सांगतं, कस्टमाइज वर्क वगैरे करायला, तेव्हा त्याच्यामध्ये जे असतं तसंच कस्टमरला पाहिजे असतं. त्याच्यामुळे इथेसुद्धा मी गोल्डन जरी थ्रेडचाच वापर केलेला आहे आणि इथेसुद्धा मी कॅनव्हासचा वापर केलेला नाही आहे. कॅनव्हासचा वापर न केल्यामुळे आपला जो ब्लाऊज आहे तो डॅमेज होण्याची शक्यता आहे. तर हा आहे सेकंडवाला स्लीव्ज. सो इथेसुद्धा मी सेम जसं प्रॉपर वर्क आहे तसंच केलेलं आहे आणि इथेसुद्धा सेम वर्क केलेलं आहे आणि बुट्टा वगैरेसुद्धा सेम वर्क केलेला आहे. आता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते. तर आता तुम्ही इथे ब्लाऊज पाहू शकता की किती पातळ लेअरचा हा ब्लाऊज आहे. एकदम म्हणजे आता तुम्ही इथून जर हा ओढलात ना तर इथला जो भाग आहे तो पूर्ण डॅमेज होऊन जाईल, इतका पातळ आहे हा ब्लाऊज. तरीही कॅनव्हास नको होतं म्हणून तरीही मी कॅनव्हास न लावता इथे माझं 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मी तुम्हाला एवढं सजेस्ट करेन की तुम्ही कॅनव्हासचा वापर करा. जेव्हा तुम्ही आरी वर्क करायला घ्याल तेव्हा जर तुमच्याकडे एकदम पातळ ह्याचा ब्लाऊज पीस आला असेल तर त्यासाठी तुम्ही कॅनव्हास नक्की यूज करा. ब्लाऊजसाठी जो कॅनव्हास आहे तोच कॅनव्हास तुम्ही यूज करा, जो की वॉशेबल आहे आणि ज्याने काहीच आपला ब्लाऊज डॅमेज वगैरे होत नाही. सो तुम्ही कॅनव्हासचा वापर करा. सो माझ्याकडे अजून एक ब्लाऊज आलेला आहे वर्कसाठी, सो त्याच्यामध्ये मी कॅनव्हासचा वापर केलेला आहे. सो हा आहे विदाऊट कॅनव्हास मी वर्क केलेला ब्लाऊज आणि मी आता तुम्हाला कॅनव्हासने वर्क केलेला ब्लाऊज दाखवते की दोन्हींमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा ब्लाऊज तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये मी कॅनव्हासचा वापर केलेला आहे आणि कॅनव्हासचा वापर केल्यामुळे तुम्ही इथे वर्क पाहू शकता, कारण हा ब्लाऊजसुद्धा खूप जास्त पातळ आहे आणि खूप नाजूक असा आहे. त्याच्यामुळे इथे मी कॅनव्हासचा वापर केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की मी इथे कॅनव्हासचा वापर केला आहे. त्याच्यामुळे माझं जे वर्क आहे ते एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आहे, एकदम प्रॉपर असं वर्क झालेलं आहे आणि इथलं वर्कसुद्धा तुम्ही पाहू शकता. इथेसुद्धा शुगर बीडने मी वर्क केलेलं आहे. इथे मी ड्रॉपशेप बीड लावलेले आहेत स्टोन आणि त्याच्यानंतर तिथे मी शुगर बीडने वर्क केलं आहे आणि इथेसुद्धा मी चेन स्टिच केली आहे डबल. त्याच्यानंतर शुगर बीड आणि गोल्डन बीडने वर्क केलं आहे. सो ह्या ब्लाऊजची डिझाईनसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. पण इथेसुद्धा मी कॅनव्हासचा वापर केलेला आहे, तुम्हाला दाखवते आहे. सो हा आहे कॅनव्हास जो की मी या ब्लाऊजला लावलेला आहे आणि मी तुम्हाला मागूनसुद्धा याची फिनिशिंग दाखवणारच आहे. पण आधी आपण पुढची फिनिशिंग पाहूयात. तर आता तुम्ही इथे पाहू शकता, हे जे मी कॅनव्हास लावून वर्क केलेलं आहे खूप सुंदर असं वर्क झालेलं आहे आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलेली आहे. आणि तुम्ही जेव्हा कॅनव्हासचा वापर करता तेव्हा तुमचा ब्लाऊज आहे तो सुद्धा एकदम प्रॉपर असा सिक्युअर होतो आणि जे आपण वर्क केलेलं आहे ते सुद्धा छान सेट होतं आपल्या ब्लाऊज पीसवरती. सो इथे कॅनव्हासचा वापर केल्यामुळे तुम्ही पाहू शकता की हा ब्लाऊज पीस आहे त्याला खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे, जे मी याच्यावरती वर्क केलेलं आहे त्याच्यामुळे. सो इथे मी कॅनव्हासचा वापर केलेला आहे आणि ब्लाऊजला कॅनव्हास कसा लावायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल आणि ब्लाऊजला कॅनव्हास कसा लावायचा हे जर तुम्हाला हवं असेल तर मी ब्लाऊजला कॅनव्हास कसा लावला आहे याची व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. सो इथे मी ब्लाऊजला कॅनव्हास लावलेला आहे. सो तुम्ही आता इथे फ्रंट साईड पाहू शकता की फ्रंट साईड एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आणि एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आणि एकदम क्लीन अँड क्लिअर आहे आणि एकदम परफेक्ट असं इथे मी कस्टमाइज वर्क त्यांना करून दिलेलं आहे. सो हे झालं बॅकनेकचं आपलं कस्टमाइज वर्क जे मी इथे केलेलं आहे. प्रॉपर फिनिशिंग आणि एकदम परफेक्ट कस्टमाइज डिझाईन आहे त्या डिझाईनमध्ये. सो ही झाली फ्रंट साईड. सो मी आता तुम्हाला बॅक साईड दाखवते की जशी फ्रंट साईड आहे तशीच आपली बॅक साईडसुद्धा आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, जशी आपली फ्रंट साईड आहे बॅक नेकची तशीच आपली इथे बॅक साईडसुद्धा आहे. बॅक साईडची सुद्धा तुम्ही फिनिशिंग इथे पाहू शकता की एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये मी इथे वर्क केलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट फिनिशिंगमध्ये मी इथे वर्क केलेलं आहे. सो ही आहे चेन स्टिचची लाईन आणि इथे मी नायलॉन थ्रेडचा वापर करते. सो त्याच्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता
की कॅनव्हास यूज केल्यानंतरची जी फिनिशिंग आहे ती कशी आलेली आहे. एकदम परफेक्ट आणि प्रॉपर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि एकदम परफेक्ट असं हे वर्क झालेलं आहे. सो जेव्हा तुम्ही तुमचा ब्लाऊज पातळ असतो तेव्हा तुम्ही कॅनव्हासचा वापर करता तेव्हा जे आपलं वर्क आहे ते सुद्धा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये येतं आणि आपलं जे वर्क आहे ते सुद्धा प्रॉपर सिक्युअर होतं. सो हे झालं बॅकनेकचं वर्क. आणि आपल्या ब्लाऊजला कॅनव्हास कसं लावायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर त्याची व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. सो फ्रंट नेक तर फ्रंट साईडला जसं बॅक नेक प्रॉपर आहे तसंच बॅक साईडला सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपलं वर्क आलेलं आहे. सो हे झालं आपलं बॅक नेकचं. तर बॅक नेकचं वर्क प्रॉपर झालेलं आहे. सो इथे मी स्लीव्सचं वर्क करण्यासाठी घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी रिंगमध्ये स्लीव्सचा जो भाग आहे तो अटॅच करून घेतलेला आहे. सो इथे आता मी स्लीव्सचं वर्क करण्यासाठी घेतलेलं आहे. अर्धं काम तर इथे स्लीव्सचं झालेलं आहे प्रॉपर, पण बॅक नेकला फक्त एवढंच वर्क होतं, तसं स्लीव्सला नाही आहे. स्लीव्सला हे झाल्यानंतर इथे सुद्धा सुंदर असं वर्क आहे. मोठे मोठे बुट्टे इथे मला क्रिएट करायचे आहेत जे की कस्टमाइज वर्क आहे. सो इथे ही जी आपली बॉर्डर आहे ती कंप्लीट झालेली आहे. सो आपलं हे जे भाग आहे ते आपलं करण्याचं राहिलेलं आहे. सो याची व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की मी इथे डिझाईन कशी क्रिएट केलेली आहे, कस्टमाइज डिझाईन. आणि आता तुम्हाला इथे सुद्धा दाखवते की मी स्लीव्सला सुद्धा कॅनव्हास अटॅच केलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की मी स्लीव्सला सुद्धा कॅनव्हास अटॅच केलेला आहे आणि आपलं जे वर्क आहे ते सुद्धा प्रॉपर इथे फिनिशिंगमध्ये आलेलं आहे. सो इथे सुद्धा मी कॅनव्हास अटॅच केलेला आहे आणि इथे सुद्धा आता आपल्याला वर्क करायचं आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुमच्याकडे अशा याचा ब्लाऊज येईल, अशा कपड्याचा ब्लाऊज येईल एकदम पातळ याचा, तर तुम्हीसुद्धा कॅनव्हास यूज करा, हेच मी तुम्हाला सजेस्ट करेन. कारण कॅनव्हास लावल्याने खरंच खूप सुंदर असं फिनिशिंग येतं आणि आपला जो ब्लाऊज आहे तो सुद्धा परफेक्ट असा वर्क होतो, अजिबातच डॅमेज होत नाही. सो तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे कॅनव्हासचा वापर केला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे ब्लाऊज कुठेच डॅमेज झालेला दिसणार नाही. कारण वर्क जे आहे ते एकदम परफेक्ट आणि सुंदर असं झालेलं आहे. सो हे आहे आपल्या स्लीव्सचं. सो स्लीव्सची डिझाईनसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो इथे मी तुम्हाला कॅनव्हास रिलेट सांगितलेला आहे, तर तुम्हाला मी आता कॅनव्हास दाखवते की मी कोणता कॅनव्हास यूज करते. तर माझ्याकडे सध्या हा कॅनव्हास आहे जो मी रिसेंटली आता ब्लाऊजला अटॅच करण्यासाठी यूज करते. सो माझ्याकडे हा कॅनव्हास आहे आणि मी हा कॅनव्हास ब्लाऊजला लावते. सो तुम्ही पाहू शकता इकडची जी बाजू आहे ती एकदम ड्राय अशी बाजू आहे आणि इकडची जी बाजू आहे तुम्हाला दिसत असेल की ती जी बाजू आहे ती शाईन देते. सो ही जी बाजू आहे ती ड्राय आहे, अजिबात शाईन वगैरे देत नाही आहे, आणि ही जी बाजू आहे ती सुंदर असं शाईन देते. सो इथे मी ह्या ब्लाऊजसाठी ह्या कॅनव्हासचा वापर करते आणि आमच्या इथे ब्लाऊज रिलेट सगळ्या वस्तू ज्या शॉपमध्ये मिळतात त्या शॉपमधून मी हा कॅनव्हास आणलेला आहे आणि पूर्ण विचारून वगैरे आणलेला आहे. ब्लाऊजसाठी आपण यूज वगैरे करू शकतो की नाही ते सर्व विचारून वगैरे आणलेलं आहे. सो त्यांचं म्हणणं आहे की हा कॅनव्हास आहे तो वॉशेबल आहे, तुम्ही इझिली याला वॉश करून, म्हणजे तुम्ही जेव्हा ब्लाऊज वॉश कराल तेव्हा अजिबातच हा पाण्यामध्ये मेल्ट वगैरे होणार नाही, हा कॅनव्हास जसा आहे तसाच राहील. सो त्यासाठी मी ब्लाऊजसाठी या कॅनव्हासचा वापर करते. सो तुम्हीसुद्धा ब्लाऊजसाठी कॅनव्हासचा वापर नक्की करा. इथे मी तुमच्यासोबत माझा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ हेल्पफुल वाटली की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.